बघतोय ना तेव्हा एकच इनिंग करतोय मी नंतर जाणार आहे ऑप्शन नाही ऑप्शन नाही ओव्हर असेल ना त्याला आहे त्यानं नाव काढलं थोडासा एकच चालू पण तुम्हाला असं ताणून नाही टाकत जाम पिक्चर चार ओव्हरची मॅच यावेळेस मात्र रंगवली जाते. पहिला गोलंदाज मयूर पाटीलच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्द केलाय, ज्याने मॅचला मात्र कलाटणी दिली. मागच्या मॅच मध्ये तब्बल 4 धावा देऊन 2 विकेट त्याने कमावल्या आणि खऱ्या अर्थाने निर्णायक षटक मात्र मयूर पाटीलच्या हाताला गेलं. ऑफिशियल कॉल येते, लेट्स स्टार्ट द मॅच. ऑन स्ट्राईक बॅट्समन रोहित पाडगे आणि साथी फलंदाज नॉन स्ट्राईक एंड वरती बराचसा फॉर्म मध्ये आया खेळाडू गौरव घोसाळकर, ज्याने खऱ्या अर्थाने सुरुवात केली कालच्या दिवसाची. षटकार चौकाराने आतिषबाजी त्याच्या बॅट मधून आली. इथे पहिला बॉल अकोटप्प्याचा आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र रोहित पाडगेला फसवलं जात आहे. खूप चांगली सुरुवात, अगदी डॉट बॉलने मात्र सुरुवात करतोय मयूर पाटील. एक ऑलराऊंडर, पॉझिटिव्ह टीमचा आणि एक खूप मोठं नाव रसायनी परिसरातील मयूर पाटीलचं. फुलंदाचा बॉल यावेळेस मात्र ताकद दाखवली. स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ दी बाउंड्री लाईन. रोहित पाडगेच्या बॅट मधून येतोय हा बिग हिट षटकार. दोन्ही टीम मात्र अगदी समतोली मॅच. एका बाजूला रोहित पाडगे, दुसऱ्या बाजूला मयूर पाटील. तेवढ्याच ताकदीचे, तेवढ्याच दर्जाचे, तेवढ्याच कॅलिबरचे मात्र हे दोन्ही खेळाडू. पहिल्या चेंडूवरती गोलंदाज हवी ठरला, परंतु त्यानंतर मात्र अगदी स्वतःची ताकद आणि नजाकत दाखवली ती बॅट्समन रोहित पाडगेने. सरळ बॅटने चेंडू उचलला आणि फेकून दिला तो सीमारेषे पलीकडे. सन्माननीय मान्यवर बेलापूरचे PSI साहेब आमच्या या ठिकाणी उपस्थित झालेत. अशोकजी थेटे साहेब, त्यांचं देखील मी आई एकविरा चषक मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. मी साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत असेल. बोलूयात मॅच कडे, जिथे 2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि माझ्या साथी गुणलेखक आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ऑफिशियल स्कोरर आहेत सुदर्शन पाटील सर, परंतु या मॅच मध्ये मात्र स्वतः आयोजक अनिकेत ठाकूर. फुलंदाचा बॉल रिवर्स अटेम्प्ट केलाय, दांडी गोल, बॅट्समन आउट. खूप मोठी विकेट. रोहित पाडगे सरळ बॅटने धावा येत होत्या, सरळ बॅटने अगदी नजाकत दाखवली, षटकार मारला, परंतु त्यानंतर हा आगळा वेगळा प्रयत्न स्वतःला आणि टीमला मात्र भवलाय. बॅट्समन होतोय आउट. पहिली विकेट रोहित पाडगेची. डीजेचा आवाज जातो युट्यूबला.
संतोष पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर आमचे बेलापूरचे PSI साहेब अशोकजी थेटे साहेब त्यांचा देखील सन्मान केला जाईल. मी स्वप्नील ठाकूर आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान देखील करायचा आहे. आणि त्यानंतर प्रवीण बद्रिके यांच्या शुभ हस्ते देखील सन्मान केला जाईल. नितीन आंबवणे साहेबांचा यथोचित मान सन्मान या मंचावरती केला जाईल. मी नितीन आंबवणे साहेबांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. वळूयात मॅच कडे. खूप चांगली मॅच मात्र यावेळेस रंगवली जाते. लेफ्ट ओव्हर द विकेट फुलरलेचा बॉल यावेळेस अगदी चेंडू जाऊन शरीरावरती आदळला आणि 2 धावा मात्र पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना पूर्ण केल्या त्या दोन्ही फलंदाजांनी. साहिल आणि गौरवची जोडी यावेळेस मैदानामध्ये पंचांचा इशारा. लेग बाईच्या 2 धावा आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 13 या आकड्यावरती. गाडी कोणाची आहे 4 व्हीलर ती कृपया बाजूला करायची आहे. मी आयोजकांना विनंती करेन की आपण दखल घ्यायची आहे. तेरा धावा लागल्या धावफलकावरती. एक विकेट गेली आहे. खूप चांगला स्टार्ट यावेळेस पोसरी टीमचा. पहिली ओव्हर मयूर पाटीलची जिथे 11 धावा आल्या, एक विकेट गेली आणि त्यानंतर मात्र 2 चेंडू हाताळले आणि 2 चेंडूंवरती 2 लेग बाईकच्या फक्त धावा आल्यात. दोन्ही चेंडू निर्धाव मात्र खेळलाय फलंदाज साहिल घोसालकर. मनीष तात्रे ऑन बॉलिंग मार्क. अकुटापाचा बॉल यावेळेस मात्र चेंडू उडवलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फिल्डर आहे जज करतोय आणि खूप चांगला झेल. आणखी एक विकेट. ती दुसरी विकेट मात्र जाईल ती मनीष तात्रेच्या खात्यामध्ये. साहिल घोसालकर. थँक्यू सो मच. मान्यवरांनी मात्र प्रस्थान केलंय आणि या स्पर्धेमध्ये आपण आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं शब्द सुमनाने सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो. पुढे मॅच कडे. चौथा बॅट्समन मैदानामध्ये आलाय वैभव मेहतर. 2 विकेट गेल्यात. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 13 धावा. हापटाकर बॉल यावेळेस गौरव घोसालकर साठी. बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र फसवला जातोय. 2 विकेट गेल्यात आणि बऱ्याच उशिराने मात्र स्ट्राईक मिळाली आहे या खेळाडूला. तब्बल 10व्या चेंडूवरती मात्र स्ट्राईक मिळाली आहे. कारण सलामीला आलेला खेळाडू आणि अद्याप तरी 9 चेंडूंवरती नॉन स्ट्राईक एंडवरती उभा होता आणि पहिला चेंडू मात्र वैयक्तिक निर्धाव खेळतोय. इथे एक फटक्यासाठी एक धावेसाठी मात्र पडझड करावी लागेल आणि त्या धावेची सर्वस्व जबाबदारी येऊन टेपली त्या खेळाडूवरती, या फलंदाजावरती. गौरव घोसाळकर ही खूप मोठी जबाबदारी घेऊन मैदानामध्ये स्टेप आउट झाला आणि हलक्या त्याने चेंडू स्टेअर केला ऑन साइडला, जिथे एकच धाव आणि एकाच धावेवरती मात्र समाधान मानलं. विकेटचं महत्व मात्र ओळखलं जात आहे त्या खेळाडूंकडून. एक सिंगल आली या चेंडूवरती. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 2 बाद 14 अशी अवस्था सावरवली टीमची आणि या पोसरी संघाविरुद्ध खऱ्या अर्थाने लढा देण्यासाठी अगदी बिकट अवस्था. एक षटकार एक चौकार या मॅच मध्ये आला, या सत्रामध्ये आलाय, परंतु ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने षटकार चौकार ठोकले ते दोन्ही खेळाडू मात्र तंबूच्या आश्रयाला परतलेत. दोन्ही विकेट गेल्यात आणि त्या 2 विकेट नंतर मात्र वैभव आणि गौरवची जोडी मैदानामध्ये खेळ करते. फुलरलेंचा बॉल यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडू स्विच हिट केला जातोय. फिल्डर आहे जज करतोय आणि पंचांचा इशारा येतोय. आणखी एक विकेट. बॅट्समन आउट. वैभव मेहतर बॅक टू द पॅव्हेलियन.
14 धावा लागल्या धावफलकावरती 3 विकेट गेल्यात आणि अगदी दयनीय अवस्था करून ठेवली सावरवली टीमचे. नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय आदित्य बेसरे. एका बाजूला प्रत्येक खेळाडू मात्र जसं मैदानामध्ये जातोय तसा मैदानाच्या बाहेर देखील येतोय, परंतु तळ टोकून बसलेला खेळाडू जो सलामीला आलेला गौरव मात्र अजूनही मैदानामध्ये आहेत आणि या खेळाडूवरती मात्र नजरा असतील त्या सावरवली टीमच्या पाठीराख्यांच्या, कारण मोठे फटके मारावे लागतील ती गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ संपलाय, फक्त 14 धावा लागल्या धावफलकावरती आणि एक जमेची बाजू पुसी टीमसाठी की 3 विकेट मात्र मिळवल्या दोन्ही गोलंदाजांनी. मयूर पाटीलच्या खात्यामध्ये आलेली रोहित पाडगेची विकेट आणि त्यानंतर मात्र मनीष सात्रेच्या खात्यामध्ये आल्या 2 विकेट. पिंटा शेठ देशमुख यांचं देखील आगमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मंगेश पाटीलचा पहिला बॉल यावेळेस मात्र ट्रॅव्हल करतो ऑफ साइडला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, चेंडू फील्ड केला आणि एक धाव मात्र या चेंडूवरती येते. एक धावेकडे मात्र लक्ष दिलं जातं या खेळाडूंकडून. खूप चांगला स्टार्ट यावेळेस पुसरी टीमच्या मैदानावरती पाहायला मिळतंय. फुलवण्यांचा बॉल यावेळेस मात्र तडाखा दाखवलाय. गौरवच्या बॅट मधून याच फटक्यांची अपेक्षा आहे आणि तो फटका मात्र येतोय. सरळ बॅटने चेंडू फेकून दिला सीमारेषे पलीकडे. आलेला पहिला षटकार गौरवच्या बॅट मधून. आधीच्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर आलेली ही डबल. 23 धावा धावफलकावरती. इथे मात्र वेग पकडलाय तो बॅट्समनने आणि धावसंख्येने. तो वेग थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल यावेळेस अपोजिट टीमच्या बाजूने, परंतु तो वेग वाढवण्याचं कार्य मात्र केलं जातंय ते गौरव घोसाळकर आणि साथी फलंदाजाकडून. अगदी यष्ट्यांच्या मागोमाग उभा आहे मनीष तात्रे. स्वतः कर्णधार मात्र प्रतिनिधित्व करतोय. गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम, परंतु ही ताकद आहे गौरव घोसाळकरची. कालच्या दिवसाची सुरुवात देखील या खेळाडूने याच प्रकारे केली होती आणि आता या मॅच मध्ये जरी उशिरा स्ट्राईक मिळाली असेल तरी मिळालेल्या संधीचं सोनं मात्र केलं जातंय. दुसरा वाईट बॉल आणि संघाच्या धावफलकावरती धावा लागल्या त्या 31 धावा. सफल झाला. हाफ ट्रॅकर बॉल होता यावेळेस मात्र ऑन साइडला खेळून काढलाय. 1 बाउन्स. मयूर पाटील चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आणि या चेंडूवरती मात्र आल्या ही डबल. 2 धावा धावफलकावरती वाढल्या जात आहेत. एक धावेसाठी पडझड आणि इथे मोठ्या फटक्यांची सुरुवात देखील केली आहे बॅट्समन गौरव घोसाळकरने.
तिसरी ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. धावफलकावरती 33 धावा. फुलालेंचा बॉल लोअर फुलटॉस यावेळेस ऑन साइडला खेळून काढलाय. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. गौरवच्या बॅट मधून आलेला हा चौकार. खेळतोय तो 37 धावा लागल्या धावफलकावरती आणि या 37 धावसंख्येमध्ये मात्र तब्बल 8 चेंडूंमध्ये 21 धावसंख्येचं योगदान दिलं ते गौरव घोसालकरने. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 चेंडूंचा 17 असणार. स्लॉगवरचे षटक कोणाच्या हातामध्ये सोपवणार न्यू गोल्डन कोस्टल टीमचा कॅप्टन ते मात्र पाहण्याजोगं ठरेल. कारण एका बाजूला एकाकी झुंज देण्यासाठी या सत्रामध्ये हा खेळाडू तयार आहे. जो सलामीला आलाय 8 चेंडूंचा खेळ कडून 21 धाव्यांचं योगदान ज्या खेळाडूने दिलाय तो गौरव घोसाळकर, परंतु आहे नॉन स्ट्राईक एंडवरती. एक चेंडू 1 धावसंख्येचं योगदान दिलंय आदित्य बेसरे या खेळाडूने आणि तो मात्र आहे स्ट्राईक वरती. विशाल भोईर आणखी एक सितारा पोचले टीमचा. त्याच्या हातामध्ये मात्र चेंडू सुपूर्त केलाय. यष्ट्यांच्या अगदी यष्ट्यांना चिटकून मात्र उभा आहे मनीष सात्रे स्वतः कर्णधार. आणि गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी थोडंसं दडपण फलंदाजावरती टाकण्यासाठी अगदी यष्ट्यांना चिटकून उभा आहे. पहिला बॉल बॅट्समन आदित्यसाठी. फुलालेंचा बॉल यावेळेस मात्र सरळ बॅटने चेंडू फेकून दिलाय. फिल्डर आहे परंतु त्याच्या आव्याकाच्या बाहेरचा चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. आदित्यने देखील मात्र आक्रमणाचा पवित्र यावेळेस हाती घेतलाय. येतोय हा षटकार. वरून आलेला षटकार आणि धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 43 धावा. आणखी एक फुलरलेनचा बॉल. आणखी एक चांगला फटका. आणखी एक षटकार. सरळ बॅटने चेंडू फेकून दिला. आदित्यने मात्र आता किमया दाखवली आहे. 2 चेंडू आणि 2 षटकार. ज्या गोलंदाजाचं कौतुक केलं होतं एक सितारा पोचली टीमचा त्याचा मात्र घेतलेला हा समाचार. 2 चेंडू आणि 12 धावा आहे ओव्हर मध्ये. की गौरव घोसालकर वरती जबाबदारी आहे सर्वस्व, परंतु माझं म्हणणं मात्र खोटं ठरवलंय आदित्य बेसरेने. खूप चांगली बॅटिंग. हापटकर बॉल. यावेळेस मात्र दडपण पाहायला मिळतंय. प्रेशर आहे गोलंदाजावरती कारण आदित्यने जे 2 षटकार लगावलेत त्यानंतर मात्र त्याच्या विरुद्ध गोलंदाजी करण्यासाठी अगदी हिंमत दाखवावी लागेल ते या गोलंदाजाला. 50 धावा. अर्धशतक मात्र पूर्ण केलंय. खूप चांगली बॅटिंग यावेळेस मिडल ऑर्डर मध्ये आलाय आणि मिडल ऑर्डर मध्ये खऱ्या अर्थाने धुवाधार पारी खेळली जाते बॅट्समन आदित्य बेसरेच्या माध्यमातून. 2 षटकार त्यानंतर आलेला हा वाईड. आहे प्रेशर आहे गोलंदाजावरती. आजच्या दिवसाचा आपण विचार केला तर खूप 8 खऱ्या अर्थाने दादा संघांनी आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा खेळ पाहणार आहोत. यापुढची मॅच बेलवली आणि पारगाव या 2 टीम मध्ये असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करेन की आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस मात्र 2 षटकारांचा मार खाल्ला. एक चेंडू वाईड फेकला आणि त्यानंतर अगदी सटीक यॉर्कर चेंडू हाताळला गेला. फुलरलेनचा बॉल ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल झाला. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला बॅट्समन आदित्यने आणि या चेंडूवरती मात्र आली आहे सिंगल. धावफलकाचा आपण विचार केला तर तब्बल 51 धावा लागल्या धावफलकावरती. गोलंदाज विशाल भोईर मात्र थोडीशी खराब कामगिरी करतोय. 3 चेंडू आणि 13 धावा खर्च केल्यात. 14 धावा खर्च केल्यात माफ करा. इथे मात्र सरळ बॅटने चेंडू उडवलाय. मयूर पाटील चेंडू जज करतोय. खूप चांगला झेल टिपला जातोय आणि बॅट्समन मात्र आउट होतोय. आणखी एक विकेट. 4था बॅट्समन आउट होतोय गौरव घोसाळकर. पारगाव टीमचा कॅप्टन केतन मेहर आणि त्याचबरोबर बेलवली टीमचा कॅप्टन आकाश. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन की आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं. यापुढची मॅच असेल पहिल्या फेरीतील तिसरी लढत. परंतु वळूयात मैदानाकडे जिथे 4थी विकेट गेली आणि नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलाय. आदित्य बेसरेच्या जोडीला खेळाडू असेल विनय गवली. 4 चेंडू आणि 14 धावा वैयक्तिक धावफलकावरती लागल्यात आदित्यच्या. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती गोलंदाज विशाल भोईर विरुद्ध.
फुलाल यांचा बॉल यावेळेस देखील चेंडू उडवलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज चेंडू जज करतोय आणि इथे मात्र जजमेंट चुकलंय. जमिनीवरती चेंडू लँड झाला. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथं तू मी आणि खराब थ्रो. ज्या एंडला थ्रो होणं गरजेचं होतं त्या एंडला मात्र झाला नाही आणि तिहेरी धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण केली गेली आहे. गुड रनिंग बिटवीन दी विकेट. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. चौथ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज होतोय बाद. 3 धावा या चेंडूवर 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. चौथीला आउट झाला. विचार परत एकदा. ऑफिशियल पंच. जर का तो 2 रन द्यायचे तर मग स्ट्राईक इकडे येईल ना, तो आउट नाही होणार इकडे. 2 धावा. एक शॉर्ट आहे का? अरे मग फुलाल यांचा बॉल यावेळेस अगदी गतीचा पुरेपूर वापर केला जातोय, परंतु लाईन मात्र थोडीशी खराब आहे. वाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. हर्षद नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय, तर स्ट्राईक वरती मात्र विनय. लास्ट बॉल आहे ना. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. विशाल भोईर 2 षटकारांचा मार खाला, परंतु त्यानंतर मात्र खूप चांगली बॉलिंग. इथे आणखी एक फुलाल यांचा बॉल होता. एक धाव या चोरटी धाव या चेंडूवरती पूर्ण केली. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल 1+1 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक मात्र जाऊन पोहोचले ते 56 या आकड्यावरती. ग्रुप ग्रामपंचायत वरईचे विद्यमान सदस्य देवेंद्रजी जाधव साहेब त्यांचं देखील शुभागमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय. पंच अगोदरचे 3 आहेत ना. 3 धावा मला वाटतं पूर्ण केल्या त्या चेंडूवरती आणि चौथ्या धावेच्या प्रयत्नात फसलाय. प्लीज आपण डिस्कस करायचंय. हो थांब थांब थांब. एकदा क्लिअर करा. अरे तुला बोलता मी बोल ना, तू अरे पण तो चौथीला आउट झाला. सावरेल टीम आयोजक आहेत सावरेल टीम. मी सुशांत हां 3 धावा आहेत. थँक्यू. स्कोर कार्डवरती धावा संख्या झाली ती आता लावल्या का 3? हो 57 धावा स्कोर कार्डवरती आहेत आणि फार चांगली स्पर्धा आहे. सर्वांनी सहकार्य करणं फार महत्त्वाचं आहे. माणूस आहे, माणसाकडून चुका होत असतात आणि चुकीतून सुधारतो तो माणूस, हे आपण ओळखलं पाहिजे. आमचे
बरेचसे मान्यवर या ठिकाणी बसले, त्यांचं स्वागत. 57 धाबा स्कोर कार्ड वरती गोलंदाज तयार आहे विशाल भोईर, जो मोरबे डॅमच्या दिशे एंड कडून हा मारा करतोय. हा चेंडू समोरच्या दिशेने गोलीच्या वेगाने चेंडू निघतो. अखिल भोईर चेंडू खाली येतोय. लॉंग ऑफ जवळ टिपलेला हा झेल झटका मिळतोय तो या ठिकाणी सावरली टीमच्या फलंदाज बाद होतोय. पहिल्या इनिंगचा या ठिकाणी खेळ समाप्त झालाय. फर्स्ट इनिंग या ठिकाणी समाप्त होते. स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाली ती 57, अर्थात 57 धावा. स्कोर कार्ड वरती 58 धाव संख्येची गरज आहे. ती आरबी माऊली इळवण निवडून पोचली या टीमला. पण या 57 धावा कशा प्रकारे होते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा वळतो मी आमची तेजस आणि पंढरीनाथ पवार यांच्याकडे. आणि त्या याच्यानंतरची होणारी मॅच टॉस केला जाईल. याच्यानंतरची मॅच असेल सन्मान्य आमचे पिंटे देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. मी सन्मान्य आमचे पिंटे देशमुख साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. सन्मान्य पाहुण्यांची उपस्थिती या ठिकाणी आली गेली आहे. त्यानंतर देवेंद्रजी जाधव साहेब या ठिकाणी आलेत. ग्रुप ग्रामपंचायत वरईचे सदस्य आहेत, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण स्वागताचा स्वीकार करावा. सत्कार मूर्ती आमचे. त्यानंतर आमचे शुभागमन झालेले आमचे हर्षद कदम यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत. नेक्स्ट मॅच साठी मी विनंती करतोय सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या विरोधात असेल बेलवली टीमचे कॅप्टन. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यावं. या ठिकाणी येतात बेलवली टीमचे कॅप्टन, त्यांचं सुद्धा स्वागत. याच्यानंतरचे सत्कार मूर्ती आमचे वैभव जाधव साहेबांचं स्वागत करण्याची मी विनंती आमचे मनोज पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी वैभव साहेबांचं या ठिकाणी स्वागत करावं. स्वागत केलं जाईल. या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. फार चांगली ही स्पर्धा. आकाश सोरगे एका बाजूला बेलवली टीमचे कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला पारगाव टीमचे कॅप्टन आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही सुद्धा फलंदाज चांगले आहेत आणि स्टायलिश दोन्ही खेळाडू आहेत. दोन्ही टीम दरम्यान टॉस केला जाईल. तत्पूर्वी आमच्या पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. फार चांगली ही स्पर्धा आहे. स्वागत केले जाते पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करू सगळे जणांचे, आलेल्या मान्यवरांचे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी स्वागत केलं जाते. भारतीय संस्कृतीचं जतन या ठिकाणी केलं जात आहे. या मंचावरती फार मोठी स्पर्धा आहे. एक विभागामधली नामवंत स्पर्धा आहे. बरेचशा मी तर म्हणेन घर बसल्या प्रेक्षक आनंद घेतात 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. बरेचसे पहिल्या दिवसापासून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. आमचे कांब्याचे सुजित कुरंगळे यांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आणि सर्व टीमला या ठिकाणी शुभेच्छा दिल्यात. त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद व्यक्त करतोय. एक कांबे टीमचे एक महत्त्वपूर्ण हिस्सा आणि या स्पर्धेला शुभेच्छा देतात सुजित कुरंगळे, त्यांचं सुद्धा स्वागत आम्ही शब्दसुमनानं करतोय. टॉस केला जाईल या ठिकाणी दोन्ही टीम दरम्यान. आमचे अतिथी पाहुणे पिंटे शेठ देशमुख साहेबांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सद्गुरू सिमेंट सप्लायर पारगाव आणि दुसऱ्या बाजूला या ठिकाणी बेलवली टीम गावदेवी बेलवली आकाश सोरगे एका बाजूला असतील आणि टॉस केला जाईल. तत्पूर्वी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आम्ही तेजस यांच्याकडे. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला शुभेच्छा असतील, मात्र समालोचन विभागामध्ये ऐकूया आपण पंढरीनाथ पवार पॅडी यांना. हॅलो, धन्यवाद तेजस देशमुख, धन्यवाद मंडी रसाल आणि राहुल पाटील, साथी गुन्हा लेखक सुदर्शन पाटील. या सर्वांच्या समावेत आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाऊ. व्यासपीठात आमचे सुधीर शेठ ठोंबरेंचे मॅनेजर आपण पिंट्याजी देशमुख या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांच्या समावेत स्वप्नील ठाकूर त्याच्या सतत सुरू आहे. अतिशय चांगली ही स्पर्धा, आपण त्यांना धन्यवाद आपण देऊया. मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पोसरी संघाला पाहतोय, तर त्यांच्या विरोधात असेल सावरोली. या दोन संघादरम्यान आपण पाहतोय. या वेळेस मात्र अखिल भुईरने या चेंडूवरती खऱ्या त्यांना लोलान घातलंय आणि उथुंग लागवाले हा शॉट या ठिकाणी आपण पाहतोय. चांगला फटका आणि या चौकाराने आपण पाहतोय विनिंगची सुरुवात केली आहे ती अखिलनं.
मी सन्माननीय रवींद्रजी भोईकोट साहेबांना विनंती करणे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर या ठिकाणी पालीचे आमचे शाखा प्रमुख प्रकाश जाधव यांचे देखील या ठिकाणी आगमन होते. प्रकाश जाधव आपणास विनंती आपण व्यासपीठावरती या. आई एकविरा ट्रॉफीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडूमध्ये अखिल मिस्टर 360 डिग्री एक उत्कृष्ट हा फलंदाज आपण पाहतोय. मी बालू पवार जे मान्यवर आमचे आले त्यांचे आपण स्वागत करूया. हा सुंदर चेंडू बघा, पहिल्या चेंडूमध्ये चौकाराचा मार खाल्यानंतर हा चेंडू सुरेखरित्याने हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला सावरुली असेल तर दुसऱ्या बाजूला पोस्त्री. या दोन संघटना पालीच्या शाखा प्रमुखांचे प्रकाश जाधव. आज मनोज जाधव बड्डे बॉय आले नाहीत अजून, थोड्याच वेळामध्ये येतील आणि त्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक आपण अशा शुभेच्छा कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं देऊया. हा स्लोअरचा चेंडू, पाचवा चेंडू गती कमी करून घेतले. काय सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. पहिल्या चेंडूवरती सुदर्शन सर ज्यावेळेस आपण पाहिलं असं पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्यानंतर विचार तर केला. नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये बोलूया. या ठिकाणी आमचे चौक प्रीमियर लीग ज्यावेळेस आपण संपन्न झाली ती पाहिली आणि त्याचे अध्यक्ष गौरव ठोंबरे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत आहेत. ऋतुराज जाधव ही सर्व मंडळी आपण पाहतोय गेली 3 दिवस या स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दाखवत आहेत. आपली उपस्थिती खऱ्या अर्थानं खूप प्रार्थनीय. आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आई एकविरा क्रिकेट संघ आपण पाहतो लोधिवली यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते आणि लोधिवली संघाचा विचार जर केला पण तेजस या मंडळाचा खऱ्या अर्थानं खूप मोठा मंत्री परिवार आहे. त्यावेळेस जर आपण पाहिलं असल्यास आपल्या या CPL चौक परिसरातील खालापूरचे बरेचसे खेळाडूंचा आपण बँडर्स पाहिलं. पेंटा शेट या ठिकाणी प्रस्थान करतात. सुधीर शेठ टोबरे जे मॅनेजर आहेत त्या ठिकाणी या स्पर्धेला सदीच्या भेट देण्यासाठी ते आता इथं आले होते. ते यातून प्रस्थान करतायत. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं असेल अखिल भोईर बाद झालेत. संघाची परिस्थिती जर आपण पाहिली असेल 20 चेंडू आता 54 धावसंख्येची गरज आहे. 4 धावसंख्या लागली ती धावफलकावरती. सावरोली विपक्ष पोस्त्री या दोन संघादरम्यान सेकंड राऊंडची ही मॅच. ह्या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये मजल मारी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. मात्र गोलंदाज फुलेरलेनचा हा चेंडू, या चेंडूवरती मात्र लाजवाब फटका. मयूर छोटा पॅक बडा धमाका उतुंग आलेला मयूरच्या बॅटमधून हा षटकार. 10 धावा लागले धावफलकावरती. पाटीलच्या बॅटमधून मयूर देखील आपण पाहिलं असेल पहिल्या दिवसामध्ये याच मैदानात चांगली कामगिरी केली आणि त्याच्याच नावावरती 22 चेंडूमध्ये 54 17 चेंडूमध्ये 58 धावा त्यांनी याच मैदानावरती याच विकेटवरती विक्रम केलेला आहे. तेच आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो आपल्या संघ गावासाठी खेळत असताना आता 19 चेंडूमध्ये आता गरज असते पोसरी संघाला ती 48 धावसंख्येची. गोलंदाज पुन्हा तयार. हा सुंदर चेंडू यावेळेस मात्र येज लागते. स्थिरक्षक मात्र कुठली चुकी करत नाहीये. बघा काय जल्लोष आहे गौरव घोसालकर आणि कंपनी. कारण का मयूर सारखा जो अनुभवी जो खेळाडू होता ज्याच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं असं षटकार आला आणि त्याच्यानंतर मयूरची विकेट. आता मात्र एक फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. थोडंसं आदरे 2 मोठे 440 म्हणूया आपण पोसरी संघाला आतापर्यंत दिलेत. आता 18 चेंडू आणि समीकरण आहे तो 48 धावसंख्येचा. एक चांगलं आयोजन भारदस्त आयोजन आपण म्हणूया. आई एकविरा लोधिवली आयोजित आपण पाहतो ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी एक चांगली स्पर्धा आपण पाहतो. दरवर्षी ही स्पर्धा आपण नढालच्या ग्राउंडवरती पाहतो असतो. आज मात्र या ठिकाणी आपण पाहतो ही स्पर्धा थोडी दूर आलेली आहे. चौक परिसरामध्ये आमच्या या ठिकाणी रेखा भुईकोट ज्यांच्या सौभाग्यवतीच्या ग्रामपंचायत सदस्य ते रवी शेठ या ठिकाणी भुईकोट यांच्या या व्यासपीठावरती शुभागमनात रवीदादा आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे. आणि कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातो आहे. त्यांच्या नसामध्ये तो विचार केला तर भगवा नस त्यांच्या पाहायला मिळतील. ज्याचे रवी शेठ भोईकोट यांच्या या ठिकाणी आत्ता शुभ आगमन होतंय. त्यांचं सुद्धा मनापासून सहर्ष स्वागत आहे. रवी दादा तुमच्या माहितीसाठी आज सावरोली आणि पोसरी अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 48 धावसंख्येची आता गरज आहे. ते सध्याच्या घडीला आपण पाहतो पोसरी संघाला 2 फलंदाज बाद झाले. अखिल बाद झाला, मयूर बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज असतील. एका बाजूला आपण पाहतोय मनीष तात्रे आणि नॉन स्ट्रायकरवरती फलंदाज प्रणय भोईर ही सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. गोलंदाज आपण पाहतोय वैभव मेटर या ठिकाणी रेल्वे पट्टी एंड कडून गोलंदाजी करता. खोलवर टप्प्याचा हा चेंडू फलंदाजाकडे पर्याय नव्हता. मात्र मनीषनं या चेंडूला
सन्मान दिला, हा झटका लागलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं असेल पोसरी संघाला 2-440चे झटके जसे दिले ना, तसं डीजे मास्टरला सुद्धा या ठिकाणी झटका दिलाय की काय. नक्कीच त्यांची सुद्धा चांगली सेवा आहे, त्यांना आपण धन्यवाद देऊया. आता गरज असं 47 धावसंख्येची 17 चेंडू माफ करा 17 चेंडू 47 धावसंख्येची गरज आहे. सुंदर चेंडू, यावेळेस मात्र चेंडूला स्लोवर केला प्रणयने. या चेंडूवरती सुंदर फटका लगवला, हल्ला चढवलाय, लोंगांवरून आल्या बिग हिट. षटकार प्रणयच्या बॅटमधून. तर त्याचा गाडी नंबर नसला तरी मात्र ते कडवे शिवसैनिक आहेत, जे आमचे रवींद्रनाथ भुईकोट ज्यांच्या सौभाग्यवती आपण राहिला माझी ग्रामपंचायत सदस्य नक्कीच असतील. मात्र त्यांना आपण धन्यवाद देऊया. मात्र या चेंडूवरती एक मोठा फटका आला, मोठ्या फटक्याची गरज होती. आता समीकरण जर आपण पाहिलं असेल 16 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. सुंदर चेंडू, अलांदा कार्पेट चेंडू लॉंग ऑफमध्ये जातो, क्षेत्ररक्षण चेंडूपर्यंत येण्या अगोदरच एकदा पूर्ण होती आहे. चांगला रनिंग बिटवीन द विकेट, चांगला तालमेल दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूला प्रणय भोई तर दुसऱ्या बाजूला मनीष तात्रे, एक अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू हा खेळाडू. मात्र पाहूया मनीष तात्रे जोपर्यंत विकेटवरती असेल तोपर्यंत मात्र हा सामना बॅलन्स असेल तो पोसरी संघासाठी. गौरव घोसालकर आणि कंपनी पाहूया आता मैदानाच्या आतमध्ये 2 मोठे फटका या ठिकाणी खंबे फुलाचा जरी बाद केले असेल मात्र मनीष तात्रे ऑन फायर होत आहे. उतुंग आलेला हा षटकार मनीषच्या बॅटमधून. 15-35 ना. आणि मोठ्या फटक्याची गरज होती. आणि जर विचार जर केला पण तर येणाऱ्या 14 चेंडूमध्ये गरज असेल 34 धावसंख्येची. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू दिशा देण्याचं काम केलं. चेंडू मात्र कव्हरमध्ये जातो, डीप कव्हरमध्ये सीमारेषेच्या समोर चेंडूला अडवलं जातं. मनीषने याच्या अगोदर चेंडू ते आपण पहिला षटकार लगावला, त्याच्यानंतर या चेंडूवर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेशन केलं. आता प्रणयला स्ट्राईकवरती आणलंय. आता समीकरण असेल 13 चेंडू आणि 33 धावसंख्येचा. सुधीर या सामन्यामध्ये शेवटपर्यंत सांगू शकणार हा सामना कुठला संघ जिंकेल. खऱ्या अर्थानं जर विचार केला सावरोली संघाने RCC रिस संघाला मोठ्या फरकाने 9 धावांनी तो सामना त्या संघाला गमावा लागला होता. मात्र या सामन्यामध्ये जर विचार केला रासायनिक परिसरात दुसरा आता पोसरी संघ त्यांच्या समवेत या ठिकाणी आता धावसंख्येचा पाठलाग करतोय. देणाऱ्या 13 चेंडू 33 धाव संख्येची गरज आहे. उजव्या असेच्या बाहेरून ज्याने हा चेंडू शरीरापासून थोडासा दूर टाकला. हा चेंडू पंचांचा मात्र वाईटचा इशारा येतोय. अतिरेक धाव मिळाली आहे आणि एक अभ्यंतर धावेच्या भरून सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. ते 26 अंकावर 2-5-26. आता विजयासाठी 13 चेंडू 32 धावसंख्येची गरज आहे. शांत क्रिकेट तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत असेल. हा यावेळेस मात्र प्रणय भोईरने या चेंडूवरती आक्रमण चढवले, जागा बनवले. काय नजाकत ह्या चेंडूवरती पाहायला मिळाले. गौरव मात्र थोडासा नाराज असेल गोलंदाजावरती. मात्र डीजे मास्टरला पण एक संधी दिली. सुद्धा आपण डीजे मास्टर सॉरी कारण की या ठिकाणी तुमचा या ठिकाणी टर्न होता. आता विजयासाठी आता 26 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. चांगली मॅच पाहायला मिळते या षटकामध्ये. बघा त्या ठिकाणी सुदर्शन सर आम्हाला सांगतात की धावा आल्या 22. पहिल्या षटकामध्ये आल्या 10 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धाव फलकावली. चांगली मॅच अजूनपर्यंत या सामन्यामध्ये. तसं विचार जर आपण केला सुदर्शन सर काय अजून काही घडलं नाहीये, काही बिघडलं नाही. इथून सुद्धा जर चांगली कामगिरी झाली, गोलंदाजांना जर चांगली गोलंदाजी केली किंवा कमबॅक करून दिलं तर कदाचित येणाऱ्या षटकामध्ये दडपण असेल. मात्र तशी गोलंदाजी आता होणं गरजेचं आहे. गौरव घोसालकर आणि कंपनी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. याच विकेटवरती आपण पाहिलं असेल सावरोली संघाने 71 धावा जमवल्या होत्या. अपोजिट संघाला 72 धावांचा आपण ठेवला होता. या सामन्यामध्ये आता विजयासाठी खऱ्या अर्थानं 12 चेंडू आणि 26 धावसंख्या. आता 13ची सरासरी ही कायम राखायची आहे ती पोसरी संघाला. पाहूया गोलंदाज साहिल घोसालकर याच्या हातामध्ये आता आज षटक दिलाय. मैदान अतिशय सुसज्ज आपण पाहिलं असेल तर सुदर्शन चांगलं मैदान आहे.
एका बाजूला आपण पाहतोय कर्जत आणि पनवेल अशी रेल्वे पटरी आणि त्याच्या समोर आपण पाहिलं असेल मुंबई पुणे एक्सप्रेस जुना हवी आहे त्याच्या समोर आणि एका बाजूला जर विचार केला माणिकगड आहे दुसऱ्या बाजूला विशालगड आहे आणि या दोन गडांच्या मध्ये आपण पाहतोय हा मोठा रणसंग्राम क्रिकेटचा महासंग्रामचा पाहायला मिळतोय. मात्र या चेंडूवरती मात्र गोलंदाजाचा सुंदर चेंडू फेकला गेलाय. मनीष तात्रे हा चेंडू मात्र समजला नाही. चेंडू आणि बॅटचा कुठला संपर्क निर्माण आला नाही जिथे धावसंख्येची गरज असताना मात्र हा चेंडू डॉट फेकला गेलाय. आता 11 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ते 26 धावसंख्येची. बघा क्षेत्रवीर रचनेमध्ये गौरव घोसाळकर इकडून तिकडून आता क्षेत्रवीर रचनेमध्ये बदल करतात. खऱ्या अर्थाने एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये गौरव होते. आता मात्र मला असं रोहितला त्यांनी एस टी रक्षकामध्ये घेऊन आलेत आणि स्वतः आता लोंगामध्ये या ठिकाणी जात आहेत. पाहूया या ठिकाणी रणनीती चांगली आहे. गोलंदाजाने आपण जर पाहिलं असेल साहिल ज्या गोलंदाजा पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली करून दिली आहे. उजव्या एस टी सोडून जाणार चेंडू पंच अविनाश पारिंगे सरांचा इशारा वाईटचा येतोय. अतिरेक एक धाव मिळाली आहे. आता समीकरण 11 चेंडू आणि 25 धाव समायचं धावसंख्येचा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली मॅच आहे अजूनपर्यंत. या ठिकाणी जर विचार केला अशी गोलंदाजाने स्वर गोलंदाजी केली कदाचित त्या ठिकाणी आपण हा सामना गमवायला सुद्धा वेळ लागणार नाही. मात्र स्टंप टू स्टंप गोलंदाजी होणं गरजेचं आहे. हा फुलरल्यांचा हा चेंडू आपण पाहतोय. चेंडू जातो आनंद कार्पेटच्या साईडने लोंगाडमध्ये एक धावून पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाब्याचा पर्याय समाप्त केला. गौरव घोसाळकर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेशन स्ट्रायकर एंडवरती असतील. फलंदाज प्रणय भोईर खेळतात. वैयक्तिक 13 धावसंख्येवरती 2 षटकार. साथी फलंदाज मनीष खेळतात 1 षटकारच्या बरोबरीनं 9 धावसंख्येवरती. आता गरज आहे येणाऱ्या 10 चेंडूमध्ये 24 धावसंख्येची. इथून आता कुठल्या तरी मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आता जावं लागेल पोसरी संघाला. मैदानाच्या आतमध्ये पाहतो इकडून तिकडून आता क्षेत्रविहाराची आपण पाहिजे असेल सजवली जाते आणि दोन्ही फलंदाज डावखुरे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असल्या तर थोडीशी डोकेदुखी आता अपोजिट संघाची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चला या ठिकाणी साहिल चला साहिल आपण चालू करा जास्त थांबू नका. अजून बरेचसे सामने केले कारण सेकंड राऊंडची पहिलीच मॅच आहे. अजून 2-3 मॅच बाकी आहेत. मात्र या चेंडूवरती बघा एक मोठा फटका लगवलाय आणि या चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज होती पोसरी संघाला आणि याला ब्रँडेड षटकार आपण पाहतोय. आणि या षटकारच्या बरोबर सांघिक धावसंख्येत जर आपण विचार जर केला तर 40 धावा लागले धावफलकावरती. आता विजयासाठी गरज असेल 9 चेंडू आणि मोक्याच्या क्षणामध्ये खऱ्यात रिव्हर्स अटेंड केला प्रणयनं आणि त्याच्या सक्सेस झाले. पुन्हा एकदा तीच ॲक्शन गरज नव्हती खऱ्यात सुदर्शन याच्या आधी मोठा फटका आला होता. या चेंडूत सिंगल किंवा डबल धाव यायला हवी होती. मात्र प्रणयने जो प्रयत्न केला त्या प्रयत्नामध्ये असफल ठरला. गोलंदाज मात्र साहिल हुशार आहे. त्यांनी मात्र या ठिकाणी हा चेंडू सुरेखरित्या हाताळला गेला. डॉट चेंडूची समाप्ती 8 चेंडू आणि आता गरज आहे ती 18 धावसंख्येची. सुंदर मॅच चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दी अतिशय चांगली पाहायला मिळते. तमाम क्रीडा रसिकांचं या एकविरा ट्रॉफीमध्ये सरचे स्वागत. पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हर्स अटेंड केलाय आणि ह्या चेंडूवरती आपण पाहतोय जसे अखिल भोईर फटके लगावतात. एक चौकार आलाय फक्त थोडा वाजवा तुम्ही जास्त वाजवलं मैदानाच्या आतमध्ये थोडासा टाइमपास जास्त होईल. आता 7 चेंडू 14 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये. मात्र फलंदाज प्रणय भुईर आता बरसलेत. प्रणयने मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी केली. तिसरा षटकारला एक चौकार त्याच्या बॅटच्या साईडने आपण पाहतोय. धावसंख्येचा पाठलाग करत असताना वैयक्तिक खेळतात 23 धावसंख्येवरती. 6 चेंडू 23 धावसंख्येत वैयक्तिक फलंदाजी करतात. 7 चेंडू 14 धावसंख्येची गरज. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज प्रणय. गोलंदाज आपण पाहतोय साहिल. 383चा स्ट्राईक रन रेट. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र दडपण गोलंदाजावरती जाणवत आहे. कारण का सर आता गोलंदाजाला पर्याय नाही आहे. आडवे तिडवे का होईना या ठिकाणी प्रणय चांगले फटके खेळतोय. आता प्रणयला कसं तरी या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्या रोखण्यामध्ये असफल ठरतात. एक अतिरेक धाव जोडली जाते. आता 13 धावसंख्येची गरज आहे 13 चेंडूमध्ये. माफ करा 7 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. क्षमा असावी. 7 चेंडू 13 धावसंख्येची गरज. याच्यानंतर एक चांगली मोठी मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता ही मॅच लवकर जर झाली तर त्या सामन्यामध्ये चांगली रंगत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आताच्या घडीला जर विचार केला डू अँड डाय स्थितीमध्ये दोन्ही संघ हा सामना करू या मरोच्या स्थितीमध्ये असलाय. मैदानाच्या आतमध्ये आता आपण पाहतो चक्रीवादळ आता घोंघवतोय. ज्यावेळेस सुमानी ज्यावेळेस आल्या होत्या ज्यावेळेस आपण पाहिलं असेल
मागच्या वर्षी अशीच सुनामी आली होती एकदम जोराची आणि खरं तर काय वारे होते काहीकांच्या घराचे पत्रेसुद्धा निघून गेले, काहीकांचे छप्पर उडाले, असे बरेचसे झाडे या ठिकाणी. आता निसर्ग बदलला आहे सर, खरं आता निसर्ग आपल्या जागेवरती माणूस बदलला आहे. माणसाला आल्या हल्ली आपण जर माणसाने निसर्ग बदलला, मात्र या चेंडूवरती पुन्हा एकदा अन्न फायर होतो. प्रणय चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षणाने केलेली ही चुकी, या चेंडूवरती मात्र मिळतो जीवनदान. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा या चेंडूवरती धावून पूर्ण केलेत. सर आता परिस्थिती अशी आहे की माणसाला खरं सांगण्यासाठी 10 वेळा बोलावं लागतंय आणि खोटं माणसाला लगेच समजतंय. म्हणजे ही काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं आपण निसर्ग आपल्या जागेवरती माणसाने निसर्गाला बदलवलं आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये जर आपण विचार केला तर 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. चांगली मॅच, एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आहे. मात्र गौरव दादा आपण प्लीज जरासा स्पीडअप करा. तुमच्या ज्या काही भावना असतील त्या भावना मी बरोबर समजू शकतोय. मात्र वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. जास्त वेळेचा दुरुपयोग करू नका. जी दिलेली संधी आहे तुमच्यासाठी, मात्र या संधीचा आपण सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करायला. तर 6 चेंडू 11 धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये आपण समीकरण पाहतोय. प्रणय बोरीचा मोक्याच्या क्षणामध्ये सोडलेला झेल, जो आता मात्र या ठिकाणी पाहू येणारी कालावधी बेल आपल्याला सांगून देईल. मात्र या चेंडूवरती 6 चेंडू 11. चला टीम मीटिंग संपवा. अविनाश सर चला त्यांची टीम मीटिंग आपण बरखास्त करा. जास्त टीम मीटिंग करू नका. मीटिंगसुद्धा केली पाहिजे, मात्र जास्त ही मीटिंग घेऊ नका. कमी वेळेमध्ये आपण मीटिंग लगेच संपूर्ण टाका. 6 चेंडू 11 धावसंख्येचा समीकरण मैदानाच्या आतमध्ये असतील. आता टेन्शन असेल गौरव घोसालकर आणि कंपनीवरती का शेवटचा षटक आता कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये द्यायचा आहे आणि शेवटच्या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी केली किंवा 6 चेंडूमध्ये 10 धावा रोखल्या तर मात्र तिसऱ्या फेरीमध्ये आपल्या संघाला संधी मिळू शकते. मात्र पाहूया न्यू गोल्डन पोस्त्री आणि जुनी पोस्त्री अशा 2 पोस्त्री आहेत आपण पाहिल्या असतील. मात्र न्यू गोल्डन पोस्त्री म्हटल्या तर मोपाडा पोस्त्री आणि जुनी पोस्त्री म्हटल्यानंतर आपण पाहतोय तुराडा जुनी पोस्त्री विभागणी झाली. आणि मात्र पाहूया मैदानाच्या आतमध्ये गौरव भोये आपण पाहतो गौरव घोसालकर आणि कंपनी आता बघूया काय मीटिंग घेते. चला मीटिंग आपण संपून टाका लगेचच, काही जास्त मीटिंग घेण्याची गरज नाही आहे. 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज, बराच वेळ या ठिकाणी या सामन्यासाठी घेतला जातोय. रोहित पांडगे ज्याने पहिल्या सामन्यामध्ये याच मैदानावरती पहिल्या सामन्यामध्ये एक चांगली धुवाधार फलंदाजी, एक पहिल्याच विनिंगमध्ये 50 ज्यांनी साजरी केली होती. अर्धशतकीय खेळी आपण पहिला 18 चेंडू 53 धावांची एक मोठी विनिंग, 5 षटकार 5 चौकार. त्याचबरोबर महिरने सुद्धा याच मैदानावरती एक 50 लगावले, म्हणजे 17 चेंडू 58 धावा. बघा हा 6 चौकार 6 षटकार आणि 4 चौकार ही आपण पाहतो महिर पाटीलचं विश्लेषण. खऱ्या अर्थाने हे आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचे गुणलेखक खऱ्या अर्थानं सुदर्शन दादा पाटील जे तारेवरून आहेत. परिस्थिती या ठिकाणी सर्व खेळाडूंची तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ज्यावेळेस चांगला गुणलेखक असेल, मैदानाच्या आतमध्ये चांगले पंच असतील, त्यावेळेस मात्र चांगला समालोचक घडतो आणि समालोचनाचा बराचसा भार कमी करण्याचं काम ही मंडळी करते. तुमच्या कार्याला सलट असेल दादा. मात्र विजयासाठी आता गरज आहे 6 चेंडू 11 धावसंख्येची. सायकर एंडवरती असतील मनीष तात्रे व खेळतात वैयक्तिक 9व्या धावसंख्येवरती. 5 चेंडू 9 धावा. रोहित पांडगेच्या हातामध्ये चेंडू दिलाय, डाव्या एसटीवर टाकला चेंडू. पंच नरेश मात्र सर बाहेर निघाला अतिरेक चेंडूची घोषणा करण्यासाठी आणि आता 6 चेंडूवरती एक धाव मिळाली. या 6 चेंडू समीकरण आपण पाहतोय ते 10 धावसंख्येचा. 6 बॉल 10 धावा, 10 धावा 6 चेंडू असं मैदानाच्या आतमध्ये समीकरण. या सामन्यामध्ये आतापर्यंत दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना समतोल आहे. कधी कधी 6 चेंडूमध्ये या झटपट क्रिकेटमध्ये एक धाव सुद्धा करू दिले जात नाही. मात्र या चेंडूवरती मनीषनं बघा या चेंडूवर एक 40 स्टायलिश फटका लगावला आणि मोक्याच्या क्षणामध्ये आलेला हा चौकार. रोहित पांडगे मात्र या पहिल्या चेंडूत 5 धावा खर्च अपोजिट संघाला देतोय आणि 52 धावा धावफलकावरती लागतात. 5 चेंडू आणि गरज 6 धावसंख्येची. नवरा पाहिजे गोरा गोरा. मात्र मनीष तात्रे सांगतात मला हा सामना पुढचा सामना खेळायला मिळाला पाहिजे आणि मनीष तात्रे मागाशी आमच्या त्याच्यावर आम्ही संवाद साधला सुदर्शन दादा का त्याने सांगितलं पायाला थोडासा क्रॅम्प आहे, बऱ्याचसा इजा त्यांच्याकडे आहेत. म्हणजे क्रिकेट आपण म्हणतो ना, आणि आजचा 3रा दिवस 4था दिवस सुद्धा या विकेटवरती खेळतील आणि ते सांगतात का त्याची प्रकृती त्यांना आतापर्यंत चांगली साथ देते. एन्जॉय आहेत तरी म्हणलं आपण म्हणतो ना क्रिकेट ज्याच्या नसानसामध्ये कसा भरला जातोय तो क्रिकेटसाठी आपल्या गावासाठी गावातल्या अस्तित्वासाठी खेळत असताना मात्र या चेंडूवर एक स्टायलिश फटका आपण पाहतोय. घुटना टेक अशा तेजस म्हणतात आणि तमाशा देख आणि ऐक मोठा षटकार.